चला पाठीमागे उभे असलेले सगळेच पदाधिकारी सगळे राष्ट्रवादी प्रेमी आपल्याला कळकळीची विनंती करतात सगळ्यांनी या आणि आतमध्ये बसा, बाहेर थांबू नका। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की थोडेसा आता संपूर्ण राज्यामध्ये वातावरण तापलेले आहे, त्यामुळे पोलिसांचा बंदोबस्त अतिशय चोख आहे। त्यांच्या कुठल्याही आदेशाला कुणीही नाकारू नका, त्यांनी दिलेल्या प्रत्येक सूचना पाळा। त्यामुळे तटकरे साहेबांच्या स्वागतासाठी मध्येच वाटेत न राहता सगळ्यांनी पाठीमागे खुर्च्यांवरती जिथे आपली बैठक व्यवस्था केलेली असेल तिथेच येऊन बसा आणि सहकार्य करा, अशी सगळ्यांना पुन्हा विनंती। मी सर्वांना पुन्हा एकदा विनंती करते, पाठीमागे उभे असलेले सगळेच पदाधिकारी कृपया आपण कुणीही पाठीमागे उभे राहू नका। सगळ्यांनी जिथे आपली बैठक व्यवस्था केलेली आहे तिथे येऊन बसा आणि सहकार्य करा। आजचा निर्धार पर्वाचा पदाधिकारी संवाद मेळावा म्हणजे ग्रामीण भागातल्या खरं सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली एक अशी जागृती ज्यांनी संघर्ष केला त्याच्या विजयाला अशा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज मेळावा आयोजित असताना अतिशय विचार घेऊन या मेळाव्याप्रसंगी आपल्या सर्वांना करण्यासाठी सन्माननीय खासदार साहेब यांच्या सोबत संपूर्ण राज्यातून गाडी येत आहे। मी आपल्या सर्वांना विनंती की आपण इकडे उभं राहण्यापेक्षा स्टेजच्या समोर जिथे गेलेले बसा आणि आता प्रवेशद्वारावरती या राज्याचे राष्ट्रपती अध्यक्ष आपल्या सर्वांना जे या संबोधतात असे सर्वांना त्यांच्या सोबत संपूर्ण आतिषबाजी होती। या निमित्तानं उपस्थितीमध्ये केक कापून वाढदिवस संपूर्ण एकदा प्रसंगी शाळेच्या देवी आणि या निमित्तानं उपस्थित असलेल्या राष्ट्रवादी पार्टीच्या वतीने सन्माननीय खासदार साहेब यांचा
म्हणजे सर्वांनी उदयदादा पाटील ते केवळ जिल्हाध्यक्ष नाही तर कार्यकर्त्यांचा मनाचा चालती ताकद आहे आणि अशा तिच्या नेतृत्वाखाली आजच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा हा निर्धार मेळावा इथं आयोजित केलेला आहे आणि अशा या मेळाव्याला उपस्थित असलेल्या मंचावरील सगळ्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सन्माननीय खासदार तटकरे साहेब यांचा वाढदिवस आपण सार्वजनिक पद्धतीने केक कापून या ठिकाणी करतोय। खरं तर सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण जनतेच्या मनामध्ये निर्माण झालेली आज मेळावा म्हणजे अशी चिरण आणि या प्रसंगी उपस्थित असलेल्या मान्यवरांचं स्वागत करताना कार्यक्रमाचा प्रस्तावित सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय उमेशदादा पाटील यांना विनंती करतो की आपण प्रस्ताव करावं। सर्वांना विनंती आहे आदरणीय आपल्या झालेला आहे त्यांना दिवस पोहोचण्याच्या अगोदर आपल्या सोलापूर विमानतळावरून विमानाचं उड्डाण करायचं आहे। थोडीशी शेक झाली आहे। संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातून आलेल्या राष्ट्रवादी पार्टीवर फिरणाऱ्या आणि अजितदादांवर फिरणाऱ्या सन्माननीय धनंजय साहेबांवर फिरणाऱ्या कार्यकर्ते पदाधिकारी आणि सामान्य सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी बंधू शेतकरी भगिनी माता भगिनी तरुण या ठिकाणी उपस्थित आहेत। कुणीही आता माझ्या साहेबांचा आहे फक्त स्टेजवर कल करा। अध्यक्ष महोदय संपूर्ण महाराष्ट्रात 10 दिवसापासून आहेत। व्यासपीठावर अनेक मंडळी आहेत। मी सन्माननीय अध्यक्ष खासदार तटकरे साहेब या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले महिला आघाडीच्या अध्यक्षा महिला आयोगाच्या अध्यक्षा संजय मामा कल्याणराव काळे व्यासपीठावरील आमच्या विभागाचे आलेले उपस्थित असलेले अध्यक्ष वेगवेगळ्या सेलचे प्रदेशाध्यक्ष सोलापूर जिल्ह्यातून या ठिकाणी उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख नेते तालुक्याचे अध्यक्ष जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी वेगवेगळ्या सेलचे पदाधिकारी वेगवेगळ्या आघाड्यांचे त्या ठिकाणी प्रमुख कार्यकर्ते या सगळ्यांचं सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं जिल्हाध्यक्ष म्हणून आपलं सहर्ष स्वागत करतो। जरा एक मिनिट जरा थोडंसं आता सभा सुरू झालेली आहे त्यामुळं सगळ्यांनी कृपया शांत बसा। महिला कसं शांत बसतात बघा पेटे घालायला पाहिजे सगळं तरी घातले बऱ्यापैकी करायचं। अध्यक्ष महोदय घाई झालेली आहे। पक्षाची आढावा बैठक आहे आपल्याला घाईनं जायचं आहे मला कल्पना आहे। शेवटी या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आज मला आपण मागच्या 12 तारखेला जिल्हाध्यक्ष पद त्या ठिकाणी पत्र दिलं परंतु दुर्दैवाने त्या दिवशी विमानाचा अपघात झाला आपल्या कुटुंबावरही आघात झाला। आपण सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी एक आठवड्यानंतर ते पत्र आपण जाहीर केलं। जिल्हाध्यक्षाची जबाबदारी साधारण अध्यक्ष महोदय 3 आठवड्याच्या कालावधीमध्ये या जिल्ह्यामधल्या प्रत्येक तालुक्यामध्ये सगळ्या आढावा बैठका पार पडल्या। कल्याणराव काळे असतील संजय मामा असतील आपले दीपक बाबा असतील त्या ठिकाणी आमच्या मंगळवेढ्यामध्ये लतीफ तांबोळे त्या ठिकाणी भले मुंबईत बसून का असेल आमचा अजित त्या ठिकाणी असेल आमचा त्या ठिकाणी रामेश्वर मासा का असेल सगळ्याची नावं मला घेता येणार नाही। करमाळ्याचे अवतारे असतील आमचे पंढरपूरचे अनेक सहकारी सांगोल्याची सुद्धा बैठक जोरात झाली। या सगळ्यामध्ये मी माझ्या तालुक्याची बैठक नाही घेतली साहेब परंतु सबंध जिल्ह्यामधल्या सर्व ते फेटा फक्त बांधतात बरोबर त्यांनी प्रदेशाचे समोर तयारच आहे। पण ठीक आहे जमला वेळ मिळाला तर अध्यक्ष महोदय प्रत्येक तालुक्यामध्ये बैठका झाल्या त्या तालुक्याच्या बैठकीला आता एवढं जमलेलं ह्याची किमान 50% प्रत्येक तालुक्याच्या बैठका आणि त्या ठिकाणी मुळात काय आहे की 9 महिने झालं पक्षाला अध्यक्षपद नाही। सन्माननीय अध्यक्ष महोदयांच्या काही व्यक्तिगत अडचणी असतील किंवा त्यांचा काही प्रश्न असेल परंतु निवडणुकीच्या वेळेला ते वेगळ्या पक्षातून त्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये अनेक प्रकारचे उलटे पलटे समीकरण झाले परंतु नैसर्गिकरित्या जर विचार केला तर या जिल्ह्याचा डीएनए जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आहे का नाही। आता पवार साहेबांच्या काळापासून
100% राष्ट्रवादीचे आमदार निवडून देण्याची क्षमता असलेला अध्यक्ष महोदय हा जिल्हा आहे आणि अतिशय ताकदीचे नेते आहे. कदाचित ताकदीचे नेते जास्त झाल्यामुळे पण गडबड झाली असेल, परंतु अध्यक्ष महोदय या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची संघटना आणि राष्ट्रवादीचा विचार मांडणारा आदरणीय अजितदादांवर त्या ठिकाणी मनापासून प्रेम करणारा, दादांच्या कार्यशैलीच्या बद्दलचा आकर्षण असलेला, अजितदादांबद्दलची क्रेज असलेला प्रचंड मोठा या ठिकाणी जनसमुदाय या संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे. आज आपण अध्यक्ष झाल्यापासून मात्र अध्यक्ष महोदय प्रदेश अध्यक्ष युवक होतो आपल्या कार्यक्रमात काम केलेलं आहे. रुपालीताई चाकणकर आमची कारकीर्द तशी बघितली तर एकाच वेळेस एका पुणे शहराच्या खरं असलेल्या अध्यक्ष महोदयांनी त्याच वेळेला त्याच्या तिथं त्याच ठिकाणी युवकचा कार्यकर्ता म्हणून काम करत होतो. आपलं काम आम्ही पाहिलेलं आहे. हा झपाटा कामाचा संबंध महाराष्ट्रावर आपण अनेक वेळेला दौरे केलेले, तालुका केले, जिल्हा केलेले. आपल्या एरियामुळे कार्यकर्त्यांच्या मध्ये ऊर्जा निर्माण होते. हा कारखानदाराचा जिल्हा आहे, हा प्रस्थापित नेत्यांचा जिल्हा आहे, परंतु हा जिल्हा जो आहे या जिल्ह्यामधल्या सर्वसामान्य माणसाला जो आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं मनापासूनचं आकर्षण आहे. मग हे आकर्षण असताना सुद्धा या जिल्ह्यामध्ये आपला पक्ष मागे पडताना का आपल्याला दिसतोय? पक्ष मागे पडलेला नाहीये. आपल्या या ठिकाणी आपल्याला स्ट्रक्चराइज करायला, त्याला योग्य दिशा द्यायला आपण कुठेतरी कमी पडलेलं आहे. कारण शेवटी काय, गर्दी किती जमू द्या, नेता किती मोठा असू द्या, निवडणुकीच्या निकालाच्या राजकारणातून प्रत्यक्षामध्ये त्या ठिकाणी त्या पक्षाची ताकद समजून येते. मग निकालामध्ये जर आम्हाला नकारात्मक रिझल्ट मिळत असेल तर त्या ठिकाणी कुठेतरी दुरुस्त्या करण्याची नक्की त्या ठिकाणी गरज असते. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी हा सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर असलं तरी सुद्धा या सोलापूर शहरामध्ये ग्रामीण भागातल्या प्रत्येक घराचा एक तरी माणूस या ठिकाणी शहरामध्ये राहतो नाही. घराघराचा एक तरी माणूस, जसा तुमच्या कोकणामधून मुंबईमध्ये घराचा एक तरी माणूस राहतो, 2 तरी माणसं राहतात आणि तो शहरात राहणारा माणूस हा ग्रामीण भागाला नियंत्रित करतो आणि काही वेळेला ग्रामीण मधला माणूस त्याच्या शहरातल्या त्याच्या भावाला किंवा त्याच्या नातेवाईकाला नियंत्रित करतो. त्यामुळे शहर आणि ग्रामीण अशा पद्धतीचा भेदभाव करून चालणार नाही, ही आपली एक व्यवस्था आहे. आणि या व्यवस्थेमध्ये एकूण पक्षाचं जे आपल्याला संतुलन ठेवायचं आहे ते संतुलन ठेवत असताना आपल्याला निश्चितपणे एकूण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कशी मजबूत होईल, कशी भक्कम होईल याच्या करता म्हणून आपल्याला काम करावं लागणार आहे. अध्यक्ष साहेब, अजून कुठलाही तालुका अध्यक्ष निवडलेला नाही, अजून कुठलाही जिल्हा कार्यकारिणीचा पदाधिकारी नाही, अजून कुठल्याही सीएलचा अध्यक्ष निवडलेला नाही, अजून कुठलाही फ्रंटलचा अध्यक्ष निवडलेला नाही, जे जुने आहेत. परंतु नवीन कार्यकारिणी बरेच जण इकडे तिकडे गेल्यामुळे काही जण निसटलेले आहेत, सटकलेले आहेत. आज रोजी आपल्याला जर पाहिलं तर ज्या ठिकाणी अक्कलकोट सारखा तालुका आपल्याला कमकुवत वाटतो, परंतु तिथं दिलीप शिंदे सारखा कार्यकर्ता अतिशय अनेक वर्षापासून काम करतो. दिलीप शिंदे नगराध्यक्ष राहिले, त्यांची विशेष उपनगराध्यक्ष एकाच वेळेला राहिलेले अशी सक्षम माणसं आहेत. परंतु तिथं कायमस्वरूपी काँग्रेस राहिल्यामुळे आपला पक्ष वाढला. दक्षिण सोलापूरमध्ये 60-70 ग्रामपंचायती आपल्या विचाराच्या आहेत, परंतु तिथं आपण लढतच नाही. त्यामुळे आपले सरपंच, आपले सदस्य हे विस्कटले जातात. आज चांगली माणसं पक्षाला बरोबर यायला लागले. माणसं कधी आपल्याकडे आकर्षित होतात ज्या वेळेला त्या पक्षाचा ब्रँड भक्कम असेल, ज्या वेळेला त्या पक्षाचा नेता भक्कम असेल, ज्या वेळेला त्या नेत्याच्याकडे जाऊन आमचं काम होण्याची 100% खात्री असेल आणि आमच्या अडचणीच्या काळामध्ये हा नेता आणि हा पक्ष भक्कमपणे आमच्या पाठीशी राहण्याचा विश्वास ज्या वेळेला त्या माणसाला असेल त्यावेळेला आपल्या बरोबर माणसं जोडली जाते आणि माणसं सुद्धा कुणाच्या विश्वासावर जोडली जातात. ज्याच्याकडे माणसं म्हणायला जातात, ह्याच्याकडे गेलं तर हा कलेक्टरला बोलावे, ह्याच्याकडे गेलं तर हा तहसीलदारला बोलावे, हा कमिशनरला बोलावे, हा पोलिसाला बोलावे, अडक मुकुटाला मला बाहेर काढेल, एखाद्या पत्र दिलं तर निधी मिळवून देईल. अशाकडे माणसं आकर्षित होतात आणि त्यांच्याकडे जातात. त्यामुळं या सोलापूर जिल्ह्यातील अनेक मातब्बर माणसं जी आपल्या पक्षाच्या करता पुढच्या भविष्य काळामध्ये आपल्या बरोबर यायला तयार आहे. आज तुम्हाला नाव आता इथं सांगू शकत नाही सर्वांच्या समक्ष, परंतु निश्चितपणे आपल्या दादांच्या कानावर घालून मोठ्या प्रमाणात या जिल्ह्यामध्ये पक्ष वाढवण्याच्या करता आपण काम करणार आहोत. साहेब, संघटनेचा अनुभव आहे मला नवीन नाही. महाराष्ट्र होता, संपूर्ण महाराष्ट्र तालुक्याने 6 वेळा मी निवडून काढला होता 3 वर्षामध्ये. त्यामुळे फिरायचा मला नाद आहे, लोकांचा जायचा नाद आहे, लोकांची कामं करायचा नाद आहे आणि पूर्ण वेळ दुसरं काही झालं नाही मला. पूर्ण वेळ फक्त पक्षाकरता आणि लोकांच्या करता काम करत राहणारा हा तुमचा कार्यकर्ता आहे. आणि आज तुम्हाला अध्यक्ष केलं, जो विश्वास दाखवला, हा विश्वास जो आहे हा
कधीही खोटा ठरणार नाही. तुम्हाला या ठिकाणी आज सोलापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एक आमदार जरी दिसत नसला तरी सुद्धा येणाऱ्या काळात रचना कशी का होईना 15 आमदार होतील, 14 आमदार होतील. सोलापूर जिल्ह्याच्या रचना बदलल्यानंतर 3 खासदार होतील कदाचित, परंतु या सोलापूर जिल्ह्यामध्ये 70% आमदार आणि 50% खासदार आपलेच असतील, आपले राष्ट्रवादीचे घराण्याचे असतील. अशी बाई या सगळ्या व्यासपीठावर बसलेल्या नेत्यांच्या साक्षीने त्यांच्या ताकदीच्या जीवावर या ठिकाणी आपल्याला देऊ शकतो. वेळ कळलेला कल्पना आहे. अनेक मुद्दे मला मांडता या सगळ्या सोलापूर जिल्ह्याचे अनेक प्रश्न आहेत. अजितदादांना विनंती केली आहे अशा जाहीर सभा आपले कार्यकर्ते येतात, आपलीच माणसं येतात, आपलीच पावा करतात, आपल्याला टाळ्या वाजवतात, ते झालं पाहिजे. परंतु अजितदादांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा हातखंडा कसा आहे प्रश्न सोडवला आहे, प्रशासनाला हाताळण्यामध्ये आहे. अजितदादांचा आम्हाला या जिल्ह्यामध्ये तालुका निहाय आम्हाला जनता दरबार या ठिकाणी पाहिजे. अध्यक्ष महोदयांच्या आपल्याला हात जोडून विनंती आहे. सभागृहावर आम्हाला काय किती घेता येईल, मोठा देता येईल. गाड्या जिल्हा माणसं गुरतवली सगळी यंत्रणा दिली, सगळे भरपूर येतात, परंतु प्रश्न सर्वसामान्य माणूस दादाच्या जवळ गेला पाहिजे. त्याचा प्रश्न तरी दादाच्या जवळ आणला पाहिजे. तो कागद घेऊन जायला दादाच्या समोर सर्वसामान्य या जिल्ह्याचे हजारो माणसं तालुक्यातून गावागावात जातील. त्यावेळेस माझा नेता किती कामाचा आहे या जिल्ह्यामध्ये सर्वसामान्य माणसाला गरीब लोकांना कळेल. तहसीलदारपासून तुमच्या रेशन कार्डापर्यंत आणि जिल्ह्याच्या पाणी पुरवठ्याच्या प्रश्नापासून ते धान्याच्या व्याजापर्यंत अनेक प्रश्न ज्या लोकांचे त्या ठिकाणी अजितदादाला समक्ष मांडायचे. आम्ही तर मांडत असतो, परंतु त्या सामान्य माणसाला देखील दादा समोर प्रश्न मांडतात. दादा संपर्क मंत्री आहे या जिल्ह्याचे. दादाने विचारलं मंत्री सगळ्या मला सगळ्या महाराष्ट्रात तालुका न्याय बोलवतील आणि सगळीकडे जनता दरबार घ्यायला होती. मी म्हणलं तुम्ही या जिल्ह्याचा संपर्क घेतलेला आहे, त्यामुळे हा जिल्हा जसं पुण्याचे पालकमंत्री आहात तसं हा सोलापूर जिल्हा आपण संपर्क मंत्री म्हणून तुमच्या पालकमंत्र्यावर घेतलेला आहे. तो आम्हाला तालुका न्याय जनता दरबारला वेळ दिला पाहिजे. या जिल्ह्यामध्ये उद्याच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आणि नगरपालिकेमध्ये आज या ठिकाणी समोर बसलेले हे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी सर्वसामान्य माणसं आहेत. यांच्या भरोशावर या शेकडो बसलेल्या लोकांच्या जीवावर या सोलापूर जिल्ह्यामध्ये एकेकाळी जिल्हा परिषदेवर आमचा झेंडा होता. सगळ्या पंचायत समिती आमच्या ताब्यात होत्या, नगरपालिका 90% आमच्या ताब्यामध्ये होत्या, महानगरपालिकेमध्ये देखील आम्ही सत्तेमध्ये होतो. परंतु आज आम्ही कुठेही नाही आहोत. त्यामुळे याचा परिस्थिती केला पाहिजे अध्यक्ष महोदय. पुन्हा कोणाला जबाबदारी नीट नाही पाहिजे तर त्याचं त्या ठिकाणी काउंटर सुद्धा झालं पाहिजे. उमेश पाटील जर काम करण्यामध्ये नालायक झाला 1 वर्षाला हाकलून दिलं पाहिजे, घरी पाठवलं पाहिजे. कशासाठी अध्यक्ष महोदय आमची अडचण ठेवायची? मी त्या कॅटेगरीतला नाही आहे. रिझल्टच देणार आणि रिझल्ट निवडून दाखवणार आणि रिझल्ट दिला तर पक्षाला तुमच्याकडे ताट माने येणार. रिझल्ट देत नाही म्हणजे ते अध्यक्ष सुचवायचा, हा अध्यक्ष करा, ते अध्यक्ष करा आणि त्या अध्यक्षाने पुढे जाऊन काहीच करायचं नाही. त्याला काहीच केलं नाही म्हणून आपण त्याला पदावून काढतो. पहिल्यांदा त्याला पदावून काढू नका. त्याची शिफारस कुणी केली त्याला पहिल्यांदा आम्ही विचार. त्याची शिफारस कुणी केली होती ही पक्ष संघटना अशीच वाढत नाही. अध्यक्ष महोदय आज आपल्या हस्ते विद्यार्थीचा अध्यक्ष आज या ठिकाणी काही युवतीच्या पदाधिकारी पद द्यायच्या गडबडीमध्ये तेवढेही करून द्या. परंतु मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो विद्यार्थीचा अध्यक्ष आज मी तुम्हाला नाव ठेवणार नाही. माझ्या विद्यार्थीचा अध्यक्ष ज्याला मी देतोय त्याला सांगा 5000चा विद्यार्थ्याचा मेळावा घ्यायला, त्याच्यामध्ये धमाका आहे 5000ची मेळावा घ्यायची. आज एकटा 200 गाड्या घेऊन आलेला आहे, एकटा 200 गाड्या घेऊन आलेला. अशी आमची युवती अध्यक्ष असली पाहिजे, असा आमचा युवक अध्यक्ष असला पाहिजे, असा आमचा अल्पसंख्याकांचा अध्यक्ष असला पाहिजे, असा आमचा सामाजिक न्यायाचा अध्यक्ष असला पाहिजे. अशी ताकदीची माणसं आपल्याबरोबर यायला तयार आहेत अध्यक्ष महोदय. परंतु भांडण काय होती आहे, उमेश पाटलाचं त्याच्यावर जमत नाही, उमेश पाटलाचा तो फोटो टाकत नाही, उमेश पाटलाचं नाव लिहित नाही, उमेश पाटला मागं पुढे करत नाही. मग कुणी डोबळा आणायचं हे आमच्या जवळचं त्याला जे अध्यक्ष म्हणायचं असा धंदा झाल्यामुळे पक्षाचं नुकसान होतं. मी आज त्या ठिकाणी जबाबदारीने सांगतो अध्यक्ष महोदय, एक उमेश पाटलाचा फोटो नाही टाकला चालेल, माझा नसला कार्यकर्ता चालेल, त्याच्या मिरीत असेल त्याच्या घरी 10 वेळा जाईल आणि त्याला म्हणेल की माझ्या पक्षाचं पद घे. कारण माझा पक्ष जर वाढायचा असेल तर व्यापक दृष्टीने विचार केला पाहिजे आणि व्यापक दृष्टीने विचार करत असताना या पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता जर सक्षम कार्यकर्ता आपल्याकडे जर नाउमेद झाला, सक्षम कार्यकर्ता नाउमेद झाला तर पक्षाचं भविष्य अडचणीत येतं अध्यक्ष महोदय. त्यामुळे सक्षम कार्यकर्त्याला ताकद देण्याची गरज आहे. अनेक लोक आहेत पवार साहेबांच्या काळापासून आजपर्यंत आपल्या बरोबर त्या ठिकाणी आपल्या विचाराचे आहेत. आज त्यांना माहित आहे की उद्याच्या महाराष्ट्राचं भविष्य अजितदादा आहेत, उद्याच्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री अजितदादा आहेत हे त्याला माहित आहे. आणि दादाला ताकद देण्याच्या करता या पश्चिम महाराष्ट्रातला या सोलापूर जिल्ह्यातला मतदार जो आहे तो आसूसलेला आहे. फक्त त्यांना विश्वासार्ह माणसं त्यांच्या समोर आणा, विश्वासार्ह माणसं आणा, काम करणारी माणसं आणा. काम करणारी माणसं अध्यक्ष महोदय त्यांना त्या काम करणाऱ्या माणसांच्या पाठीवर हात ठेवा.
प्रत्यक्षामध्ये रिझल्ट बघा आणि रिझल्ट बघितल्यानंतरच त्याला मार्क द्या. त्याच्या काय मूल्यमापन आहे ते रिझल्ट मधून करा. आम्हाला त्या ठिकाणी वेळ जास्त नाही अध्यक्ष महोदय, अजून भरपूर बोलता आलं असतं, परंतु तुमचं मनापासून या सोलापूरमध्ये स्वागत आहे. 9 महिने झालं थांबलेली संघटना, 9 महिन्यापासून थांबलेली संघटना. आज कुणाला विचारा, या मागच्या 2 महिन्यामध्ये भाजपचा पण जिल्हाध्यक्ष नेमला गेला, शिवसेनेचे पण जिल्हाध्यक्ष नेमले गेले, परंतु राष्ट्रवादीचा जिल्हाध्यक्ष नेमल्यानंतर अजितदादा आणि तटकरे साहेबांचा विचाराचा जिल्हाध्यक्ष सोलापूर येतो म्हटल्यानंतर 10,000 लोक स्वागताला आली. प्रत्येक तालुक्यामध्ये या नेत्यांच्या जोरावर माणसं गोळा झाली, मिटिंगा मोठ्या झाल्या. त्यामुळे या तालुक्यामधली, या जिल्ह्यामधली पक्ष संघटनेच्या बाबतीत आपण अध्यक्ष महोदय आम्हाला त्या ठिकाणी फक्त विश्वासानं ताकद द्या. लतीफभाई जिल्ह्यातले, आता राज्यातलं इथं जिल्ह्यातले तुम्ही तुमचा अध्यक्ष आहे, त्यामुळे तुम्हाला शांत बसा. अध्यक्षाला जायचं आहे, पण अध्यक्ष महोदय वेळ फार कमी मिळाला. मीच एकटा बोलणार होतो म्हणून एवढा वेळ बोललो. सगळ्या मान्यवरांची, इतरांनाही बोलायचं होतं, कल्याणरावला बोलायचं होतं, मांडायचं होतं, भरपूर लोक त्यांनी आणलेले आहेत, पण अध्यक्षांना विमान आहे. त्यामुळं जोरदार फक्त एकच वादा, अजितदादा आणि तटकरे साहेब आगे बढो, ह्या 2 घोषणा द्यायच्यात आणि माझं मी भाषण संपवणार आहे. एकच वादा, एकच वादा, तटकरे साहेब तुम आगे बढ़ो, तटकरे साहेब तुम आगे बढ़ो. आदरणीय प्रदेशाध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे साहेब. महाराष्ट्राचे शब्दप्रभू, शिवशाहू फुले आंबेडकर विचारांचे खंदे समर्थक, आपल्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय खासदार सुनीलजी तटकरे साहेब आपणाला मार्गदर्शन करतील. आपण टाळेच्या गजरात त्यांचं स्वागत करावं. त्याचबरोबर तटकरे साहेबांच्या बरोबर आदरणीय रुपालीताई चाकणकर, आदरणीय सुनीलजी मगरे आणि सन्माननीय कल्याणजी आखाडे साहेब यांचंही माझ्या जिल्ह्यामध्ये मी मनापासून स्वागत करतो. निर्धार नवपर्वाचा हे ब्रीदवाक्य लक्षामध्ये ठेवत उत्तर महाराष्ट्र मराठवाड्याचा दौरा संपून पश्चिम महाराष्ट्रातल्या अत्यंत महत्त्वाचे असलेल्या सोलापूर जिल्ह्यात आज जो मेळावा या ठिकाणी संपन्न होत आहे, याला उपस्थित असलेले माजी आमदार संजय मामा शिंदे, महिलांचे अध्यक्ष रुपालीताई चाकणकर, पक्षाचे मुख्य प्रवक्ते माजी खासदार आनंद परांजपे, लतीफबाई तांबोळी, कल्याणजी आखाडे, सुनील मगरे, ज्यांच्यावरती नुकतीच जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी आम्ही विश्वासाने सोपवली आणि त्या जबाबदारीचं भान मनामध्ये ठेवत ज्यांनी कामाला सुरुवात केली असे नूतन जिल्हाध्यक्ष श्रीयुत उमेश पाटील, कल्याणजी काळे, वसीमजी बुराण, चंद्रकांतजी दायमा, या ठिकाणी उपस्थित असलेले बाळासाहेब बनगर, रामेश्वरजी मासाळ, शिवाजीराव कांबळे, अजित जगताप, वर्षाताई शिंदे, कांचनताई जाधव, भारतजी बेदरे, सुभाष पाटील, सुहासजी कदम, दिलीपजी सिद्धे, श्रीकांत शिंदे, अभिषेक गायकवाड, राहुल क्षीरसागर, संजय पाटील, शिवराज स्वामी, अजय बाण, शिवाजी देशमुख, नजीर इनामदार, रमेश पाटील, इरफान शेख, ऋतुजा सुर्वे, अप्पा मोरे, समाधान काळे, दीपालीताई पांढरे. चुकून कोणाची नावं राहिली असतील घ्यायची तर त्यांची मी दिलगिरी या ठिकाणी व्यक्त करतो. सर्व सन्मान्य व्यासपीठ, जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले माझे सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, पत्रकार मित्र, महिन्यांचे प्रतिनिधी आणि अभूतपूर्व उत्साहाच्या मैदानात जमलेल्या माझ्या तमाम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, सुरुवातीलाच आपल्या सर्वांचं अंतःकरणापासून मी या ठिकाणी स्वागत करतो. आपल्या सर्वांचे लाडके नेते राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांचा उद्या 66वा वाढदिवस आहे. तमाम सोलापूरकरांच्या वतीने मी त्यांना सुरुवातीला पूर्व सिंधेला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी देतो. दीर्घकाळ सोलापूर जिल्हा एकेकाळी काँग्रेस एकत्रित असताना काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला. 99 सालामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निर्मिती झाल्याच्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बळ या जिल्ह्यातून सातत्याने त्या ठिकाणी मिळत राहील, ज्याचा उल्लेख उमेश पाटलांनी या ठिकाणी केला. विधिमंडळातील अनेक सदस्य या मतदारसंघातून निवडून आले. एकेकाळी रामदास आठवले साहेब सुद्धा आपले मित्रपक्ष म्हणून 99 सालामध्ये सुद्धा या सगळ्या परिसरातून लोकसभेमध्ये सुद्धा गेले होते. अनेक नगरपालिकेच्या मध्ये आपलं प्राबल्य होतं आणि जिल्हा परिषद सुद्धा दीर्घकाळ ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यामध्ये राहिली होती.
राजकारणामध्ये अनेक वेळेला अनेक समीकरणं बदलत राहत असतात आणि त्या बदलत्या समीकरणामध्ये नवा विचार घेऊन ज्यावेळेला आपण काम करण्याची मानसिकता दाखवत असतो त्याची पालमुळं खोलवर रुजवण्याची जबाबदारी त्यानिमित्ताने कुठे ना कुठेतरी येत असते. व्यासपीठावर इथं संजय मामा आहेत, सगळे सहकारी आहेत. एकेकाळी म्हणजे 30-35 वर्षापूर्वी सोलापूर जिल्हा म्हणजे एक दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जात होता. ज्या जिल्ह्यामध्ये चंद्रभागा नदी वाहते, संबंध महाराष्ट्राचं दैवत असलेल्या पांडुरंगाचं स्थानसुद्धा पंढरीच्या परिसरामध्ये त्या ठिकाणी आहे. तो जिल्हा एकेकाळी दुष्काळी जिल्हा म्हणून म्हटला जात होता. सर्वाधिक साखर कारखाने एकेकाळी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये होते, त्याच्या खालोखाल उरलेल्या जिल्ह्यामध्ये होते आणि तुमच्याने माझ्या सोलापूर तालुक्यामध्ये साखर कारखाने शोधून सापडायला लागत नव्हते. परंतु 20-25 वर्षापूर्वी जसं स्वर्गीय चव्हाण साहेबांनी चंद्रभागा अडवली आणि उंडीचं धरण केलं, तसं त्याच्यानंतरच्या कालावधीमध्ये अजितदादांच्याकडे जलसंपदा खातं, त्याच्यापूर्वी कृष्णा खोरे महामंडळ आल्याच्या नंतर या जिल्ह्यातल्या जलसंपदाच्या कामाला त्यांनी मोठ्या प्रमाणावरती चालना दिली. आणि आज मी चुकत नसेल तसं माझं गणित चुकत नाही, पण सहकार कारखानदारीशी माझा आयुष्यात कधी संबंध फारसा आला नाही, कारण माझ्या कोकणामध्ये सहकार कारखानदारी नाही, साखर कारखानदारी तर नाहीच नाही, कारण ऊसाची लागवड नाही. पण मी चुकत नसेल तर आज या महाराष्ट्रात आणि कदाचित जिल्ह्यात सर्वाधिक साखर कारखाने कुठं असतील तर ते माझ्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे. डाळिंबाचा आज एक्सपोर्ट कुठं असेल तर ते माझ्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे. शेतीमालाचं प्रचंड प्रमाणावरती उत्पादन करणारा जिल्हा ज्यावेळेला प्रगत होत राहतो त्याला स्वाभाविकपणाने ज्या विचाराच्या माध्यमातून ताकद आणि शक्ती या भागातल्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मिळत असते, त्या कार्यकर्त्यांच्या आणि त्या नेत्याच्या पाठीमागे जनता उभी राहण्याच्यासाठी त्या ठिकाणी तयार असते. खरं आम्ही ज्यावेळेला निर्णय घेतला एनडीएमध्ये सहभागी होण्याचा, आवेळी उठाण्यात आली की आम्ही आमच्या विचारधारा कुठेतरी बाजूला टाकतो. आज माझा अल्पसंख्याक समाज इथे मोठ्या प्रमाणावरती आहे. मधल्या कालावधीमध्ये आंबेडकरी चळवळ सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जोडली गेली. आदिवासी बांधवांच्या मनामध्ये सुद्धा एक विश्वासाचं नातं निर्माण होत आहे. याचं कारण एनडीएमध्ये आम्ही सहभागी झालो. चव्हाण साहेबांचा विचार मनामध्ये ठेवत बहुजन समाजाचा व्यापक ही साधायचा असेल तर तुमचा सत्तेतला सहभाग घातला पाहिजे. आम्ही कधी सत्तेचे हव्यासी नव्हतो, नदी अजितदादा नव्हते, कधी मंत्रिमंडळातील त्यांचे कधी सहकार नव्हते. पण चव्हाण साहेबांच्या विचारधारेवरती सत्तेमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याच्या नंतर आमचा मूळ धर्मनिरपेक्ष विचार, शिवशाहू फुले आंबेडकरांची सामाजिक समता जी आमच्या अंतःकरणात रोमारोमात भिनलेले आहे, त्या विचाराला सोबत घेतच आम्ही एनडीएमध्ये सहभागी झालो आणि या सरकारच्या माध्यमातून त्याच पद्धतीने कामं सुरू असलेली तुम्ही मी त्या ठिकाणी पाहू शकतो. अशा वेळेला जनतेच्या मनातला विश्वास अधिक संपादित करणं, लोकसभेमध्ये दारुण पराजयाला महायुतीला सामोरं जावं लागलं, महाविकास आघाडीला अभूतपूर्व असं यश संबंध राज्यभरामध्ये त्या ठिकाणी मिळालं, पण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मात्र हे चित्र पूर्णपणाचं बदललं. याचं कारण लाडकी बहीण योजना ज्यावेळेला या राज्यात संबंध देशात मध्य प्रदेशच्या नंतर लागू करणारं कुठलं राज्य आहे तर तुमचं आणि माझं महाराष्ट्र आहे. या नावातच महा शब्द आहे आणि त्याला जोडला गेलेला शब्द राष्ट्र आहे. राष्ट्राशी ज्यावेळेला महा जोडलं जातं त्याला महाराष्ट्राची किमया नेमकी काय आहे हे तुम्ही आम्ही वर्षानुवर्ष त्या ठिकाणी महाराष्ट्रीयन म्हणून अनुभवतो आहोत. अशा वेळेला लाडकी बहीण योजना ज्यावेळेला अजितदादांनी सभागृहामध्ये घोषित केली, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सरकारच्या माध्यमातून ज्यावेळेला घोषित केली, पण यावत चंद्र दिवाकरा याप्रमाणे चंद्र सूर असेपर्यंत ही योजना सभागृहात कुणी जाहीर केली तर ती अजित पवारांनी जाहीर केली. हे लिखित त्या ठिकाणी इतिहासामध्ये राहील. त्याचा अभिमान आम्हाला सर्वांना त्या ठिकाणी वाटतोय. जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरलो. प्रचंड उत्स्फूर्तपणाचा प्रतिसाद माई माऊलींचा त्या ठिकाणी मिळाला आणि म्हणूनच लोकसभेसारखं यश आपल्याला मिळेल अशा भ्रमात असणाऱ्या महाविकास आघाडीचं वर गेलेलं विमान कधी जमिनीवरती आलं ते कळलं नाही. 238 जागांच्या वरती महायुतीला त्या ठिकाणी यश मिळालं, पण सोलापूरसारख्या असलेल्या बालेकिल्ल्यामध्ये आम्ही यश मिळवू शकलो नाही. याची खंत आहे. त्याच्यातलं राजकारण, त्याच्यातले कंगोरे, त्याच्या पाठीमागच्या अनेक भूमिका, महायुतीचं राजकारण, जागा वाटप, या सगळ्या प्रक्रियेमधून मी काम केलेलं आहे. 14 ते 18 जसा प्रदेशाध्यक्ष म्हणून मी राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये फिरलो, तसा ऊर्जामर्तीमधून या सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्यावेळेला मोठमोठे प्रकल्प झाले त्यावेळेला माझ्या कालावधीमध्ये जेवढे मी सबस्टेशन दिले असतील, संजय मामा तुम्ही अभ्यासू आहात, तुम्ही जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहात, उमेश तुम्ही पण काहीतरी तपासून बघा, मी जेवढे सबस्टेशन या संबंध सोलापूर जिल्ह्यामध्ये दिले तेवढे कोणाच्या कारकिर्दीमध्ये या जिल्ह्यामध्ये येऊ शकलं नाही. एकाच वेळेला मी हेलिकॉप्टरनी 5-25 सबस्टेशनची त्यावेळेला कामं केली. खूप मोठ्या प्रमाणावरती आज त्या पद्धतीचं पेड पेंडिंग केसेस लाखोनी या जिल्ह्यामध्ये होत्या. शेतकरी पैसे भरून 2-2, 3-3 वर्ष ज्याची वाट बघत होता
त्या कालावधीमध्ये काम करण्याची मानसिकता अजितदादाच्या सहकार्यातून त्या ठिकाणी केली. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येतात. दादा पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री झाले, मंत्रिमंडळामध्ये त्यांचे सहकारी झाले. 41 आमदार घड्याळाच्या चिन्हावरती 59 पैकी 41 आमदार महाराष्ट्रातल्या जनतेने त्या ठिकाणी निर्वाचित केले. आता आमची जबाबदारी आहे, ज्या कार्यकर्ता आज ग्रामीण भागामध्ये पंचायत समितीमध्ये काम करू शकतो, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून काम करू शकतो, नगरपालिकेच्या माध्यमातून काम करू शकतो, महानगरपालिकेच्या माध्यमातून काम करू शकतो, अशा निवडणुका गेल्या 7-8 वर्षामध्ये न झाल्यामुळे एक कर्तृत्ववान कार्यकर्त्यांची फळी मधल्या या प्रशासनाच्या सेवेपासून दुर्दैवाने बाजूला राहिली. सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिले. आता नजीकच्या कालावधीमध्ये महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, क वर्ग नगरपालिका यांच्या निवडणुका आहेत. खरं आहे, त्यावेळेला आपल्या सर्वांचा कस लागेल. युती म्हणून निवडणुका लढवाव्यात असं एक धोरणात्मक चर्चा राज्य पातळीवरती जरूर त्या ठिकाणी झाली. राज्यभरामध्ये सुनील तटकरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष का फिरतोय? माझं आज लोकसभेचं अधिवेशन आज सुरू झालं. उमेश, तुम्ही लक्षात घ्या, तुम्हाला अनेक वेळेला अनेक गोष्टी माहिती असतात, पण तुम्ही बोलता असं नाही, आणि ज्यावेळेला माहिती नसतात त्या बोलण्याचा प्रयत्न करत असतात. पण तुम्हाला मी सांगतो, आज अधिवेशन टाळून मी या ठिकाणी राहिलो, कारण पश्चिम महाराष्ट्रातली सुरुवात मला सोलापूरपासून करायची होती, म्हणून आजचा दिवस मी लोकसभेपासून थांबलो. उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला कसा बनू शकेल हे प्रयत्नपूर्वक काम तुम्हाला मला त्या ठिकाणी करावं लागेल. बरं झालं आता तुम्ही संघटनेची रचना कशी करावी हे तुम्ही सांगितलं. फोटो टाकला नाही टाकला तरी चालेल. तुम्हाला नाही बोलत बाबा, मी जनरल बोलतोय. अंगावर कशाला घेताय? माझ्या जागेवर बसला ते विसरू नका. भान रखो कभी कभी ऐसे बैठो बैठो. आता बसून, अरे मी देतो ना परवानगी, अरे मी दिली ना परवानगी बाबा. आता काय हसतो काय? आता मी 41 वर्ष झाली बाबा, सगळं बघत लहानपणापासून. आता काय नवीन काय? पण एका तरुण कार्यकर्त्याला संधी दिल्याच्या नंतर तो संघटनेमध्ये कशा पद्धतीने बदल करू शकतो त्याचं चित्र आजचा कार्यक्रम आहे, हे सुद्धा या ठिकाणी सांगू शकतो. मनाचा काढा. राजकारणामध्ये मी आज 25 वर्ष आमदार राहिलो, 15 वर्ष मंत्री राहिलो. प्रतिकूल परिस्थितीमध्ये मी लोकसभेमध्ये निर्वाचित झालो. मी कधी पक्षामध्ये माझा असा कधी मानलंच नाही. अजितदादाच्या प्रगल्भ नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये वाटचाल करणं हे स्वप्न उराशी बाळगत माझ्यासारखा कार्यकर्ता गेले 30 वर्ष सावलीसारखी सोबत त्यांच्याकडे करतो आहे, आणि उद्याच्या भवितव्यामध्ये सुद्धा ती करणार आहे. काही जण त्याच्यामध्ये भेदाभेद निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतील, पण एका नाण्याच्या ज्याला 2 बाजू असतात, त्या 2 बाजू एकमेकाला कधी भिन्न होऊ शकत नाहीत. तसं माझं आणि अजितदादाचं अतूट असं नातं आहे, आणि त्याच्यातूनच पक्षाला बळकटीच्या कामाला कशी चालना देता येईल याचा प्रयत्न आम्ही निश्चितपणे त्या ठिकाणी करणार आहोत. हे करत असताना संघटनेची बांधणी खालपासून झाली पाहिजे. 23 मे 1984 रोजी सुनील तटकरे तालुका काँग्रेसचा सरचिटणीस झाला, इंडियन नॅशनल काँग्रेसचा. ज्या कालावधीमध्ये काँग्रेसला प्रचंड प्रमाणावरती यश मिळालं होतं. तालुका काँग्रेसचा सरचिटणीस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय सरचिटणीस. तालुका काँग्रेसचा मी अध्यक्ष झालो. त्याच 84 मध्ये ऑगस्ट सप्टेंबरला ते मी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी वाटचाल केली. युवक काँग्रेसचा अध्यक्ष झालो. त्याच कालावधीमध्ये ते 92 पर्यंत मी रायगड जिल्हा युवक काँग्रेसचा अध्यक्ष राहिलो. मी का सांगतोय? माझ्या पोकळ अभिमानासाठी सांगत नाही. संघटनेमधल्या तळागाळामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या भावना काय आहेत हे मी समजून घेतलेलं आहे. 77ला इंदिरा गांधीच्या विरोधामध्ये लाट ज्यावेळेला निर्माण झाली आणीबाणीच्या नंतर, त्यावेळेला हा सुनील तटकरे पोलिंग एजंट म्हणून एका बूथवर काम करत होता. 77 साली. त्याला किती वर्ष झाली असतील तुम्ही मोजू शकतात. 55 वर्ष झाली. त्यावेळेपासून मी काउंटिंग एजंट म्हणून काम केलेलं आहे. संघटना काय असते? तळागाळातल्या कार्यकर्त्यांच्या अपेक्षा सरकारमध्ये आपल्या प्रतिनिधीच्या बाजून का असतात? पक्षाच्या राज्य पातळीवरच्या नेतृत्वापासून का असतात? त्या अनुभवाच्या शिदोरीतून गेले वर्षानुवर्ष मी वाटचाल केली असल्यामुळे कार्यकर्ता आणि कार्यकर्त्याच्या मनातल्या भावना स्वतः समजून उमजून घेऊन या क्षणापर्यंत पोहोचलेला असल्यामुळे ती शिडी आयुष्यामध्ये सुनील तटकरे कधी विसरणार नाही. त्यामुळे तुम्ही भक्कमपणाने आता उद्याच्या भविष्यातली वाटचाल करण्याच्या दृष्टीतून प्रयत्नाची पराकाष्ठा केली पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कशा लढवायच्या राज्य पातळीवरती आम्ही ठरवू, पण आपल्या पातळीवरती आपले जे आज जिल्ह्यांतील जे मतदारसंघ असतील, शहरामध्ये मतदारसंघ आहेत, पलीकडे अक्कलकोटचा मतदारसंघ आहे, ग्रामीण भागातले अनेक मतदारसंघ आहेत. त्या मतदारसंघामधला जनता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळाच्या चिन्हाचा मोठ्या प्रमाणावरती. पण त्या घड्याळाच्या चिन्हावरती ज्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते म्हणून उभे राहण्याची अनेक कार्यकर्त्यांच्या मनामध्ये उर्मी असेल, त्यांची इच्छा असेल, अनेक पद्धतीने संवेदनशील पद्धतीने त्यांनी जनमानसामध्ये काम केलं असेल, त्याला ताकद आणि शक्ती देण्याचं काम आम्ही निश्चितपणे त्या ठिकाणी करू. आपण आढावा घेऊ. संघटनेच्या कामाच्या बाबतीमध्ये सुद्धा वेळोवेळी त्या ठिकाणी बसूच.
जनविश्वास कार्यक्रम अजितदादांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दिलेला आहे. काही सहकाऱ्यांचा अगोदरच कार्यक्रम घेतले, त्यांनी मला निमंत्रण दिलं, परंतु माझ्या लोकसभेच्या अधिवेशनाच्यामुळे त्या ठिकाणी येणार नाही. जनविश्वास हे नाव का दिलं? पत्रकार मित्रांनो, जनविश्वास हे अजितदादांच्या वाढदिवसाच्या सप्ताहाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काय नाव दिलं? या राज्यामध्ये ज्याला पॉलिटिकल क्रेडिबिलिटी म्हणतात, राजकीय विश्वासार्हता, दिलेला शब्द पाळणारा नेता कोण? तर त्याचं नाव अजित पवार. हे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये पसरलेली विश्वासार्हता आहे. ती विश्वासार्हता अधिक गडद व्हावी. त्यांनी केलेल्या कामातून सर्वांगीण पैशाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा वेगवेगळे उपक्रम त्या ठिकाणी घेतले जावेत. म्हणूनच प्रदेशाध्यक्ष म्हणून या कामामध्ये मी पुढाकार घेतला आणि त्याच्यातून आज आपण त्या ठिकाणी करतो आहोत. मला 70 पूर्व झाली, त्यांना 66 वयाने जरी मोठा असलो तरी ते कर्तृत्वाने मोठे आहेत. ते सर्व काय करण्याचा प्रयत्न पुढच्या कालावधीमध्ये नक्कीच त्या ठिकाणी होईल. आणि म्हणूनच पक्ष आणि पक्षाची चाकोरीमध्ये काम करणे आपल्या सर्वांची जबाबदारी त्या ठिकाणी राहू शकते. यापुढे आपण सर्वांनी म्हणून पक्ष म्हणून काम करूया. संजय मामांना तर मी त्यावेळेला विनंती करत होतो, माझं ऐकलं असतं ते आज आमदारच असते. दमलो मी विनंती करून करून घड्याळाचं चिन्ह घ्या. आता तुम्हाला सांगतो, घड्याळाशी जोडा, तुमचं भवितव्य नक्कीच उज्ज्वल असेल, याच्यात माझ्या मनामध्ये काय शंका नाही. तुम्ही दीर्घकाळ काम केलं, जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून काम केले, विधिमंडळामध्ये अपक्ष आमदार म्हणून काम केले. आपल्या भागातले प्रश्न सोडवण्यासाठी काय पद्धतीने दादांच्याकडे तुम्ही पाठपुरावा करत आलात, हे सुद्धा मी अनुभवलं आहे. माड्यामध्ये सुद्धा आम्ही तुम्हाला सांगत होतो, पण कुणी ऐकलंच नाही आमचं. तू म्हणतो तसं चित्र नसतं राहिलं, माझं ऐकलं असतं त्यांनी. मी म्हणतो तेच झालं असतं. कारण माझाही व्यापक अनुभव प्रत्येक विधानसभा मतदारसंघातला. आणि एक लक्षात आलं होतं महाराष्ट्रामध्ये जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने की आमच्या मायमाऊलींच्या मनामध्ये दादांच्या बद्दलचा असलेला विश्वास, महायुतीच्या बद्दलचा असलेला विश्वास हा इतक्या झपाट्याने त्या ठिकाणी बदलला गेला. 238 जागांच्या वरती अभूतपूर्व असं यश महायुतीला त्या ठिकाणी मिळालं. म्हणून ती वाटचाल घेऊन कार्यकर्त्यांच्या पाठीमागे ताकद आणि शक्ती उभी करण्याची जबाबदारी पुढच्या कालावधीमध्ये. थोडीशी घाई आहे, प्रसंग घडल्याच्यामुळेच मला मुंबईहून दिल्लीला त्या ठिकाणी जायचं आहे. त्याचा आणि याचा काही संबंध नाही माझ्या जाण्याचा. पण तुम्ही सांगितल्याप्रमाणे दादांना मी सांगेन, ते खरं आहे की ते प्रत्येक तालुक्यामध्ये गेले तर राज्यभरामध्ये त्यांच्यासाठी मागणी आजही खूप आहे. प्रशासकीय काम, वित्त आणि नियोजन खात्याची जबाबदारी, त्याच्याबद्दल अनेक वेळेला कळत न कळत काही कारण असताना त्यांच्यावरती होणारी टीका टिप्पणी, ते एक आर्थिक शिस्तीचे भोगते आहे. सरकार चालवलंच पाहिजे, जनतेसाठी योजना दिल्या गेल्या पाहिजेत, पण समग्र लोकप्रियतेच्या घोषणा करण्यासाठी अजितदादा कधी प्रसिद्ध नाही. काटेकोरपणाने राज्य सरकार सुस्थिती ठेवत लोकांच्या कल्याणकार्यासाठी शेतकरी असेल, युवक असेल, महिला असेल, समाजातला शोषित वर्ग असेल, या प्रत्येकासाठी सर्वंकष योजना देण्याचं काम त्यांनी अर्थ मंत्रालयाच्या माध्यमातून वेळोवेळी त्या ठिकाणी केलेलं आहे. त्या कामाला आता गती आपल्याला द्यायची, दाखवून द्यायचं आहे की ज्यावेळेला स्थानिक स्वराज्य संस्थांचे निकाल हाती येतील त्याला घड्याळाच्या चिन्हावरती निवडून आलेल्या सदस्यांची संख्या राज्यभरामध्ये लक्षणीय पद्धती त्या ठिकाणी ठरलेली आहे. मला अभिमान वाटतोय की 59 जागांवरती आम्ही लढलो, 41 जागांच्या वरती यश त्या ठिकाणी मिळालं. 72% स्ट्राईक रेटने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निवडणूक जिंकली. नाहीतर लोकसभेच्या दारुण पराजयाच्या नंतर म्हटलं गेलं की आता अजितदादाचं नेतृत्व संपलं. बारामतीमध्ये आम्ही 48,000च्या पिछाडीवरती राहिलो, आता काही उरलंच नाही. हे नेतृत्व आता पुढच्या कालावधीमध्ये काम करणार नाही. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला विश्वास होता की अजितदादाची कर्तबगारी काय, जनमानसामध्ये त्यांच्याबद्दलची प्रतिमा काय. प्रत्येक निवडणूक वेगवेगळ्या राजकीय समीकरण घेऊन येत असते. लोकसभेची निवडणूक समीकरण घेऊन आली, खोटं नॅरेटिव्ह, घटना बदलली जाईल, शेवटपर्यंत आम्हाला पुसता आलं नाही. पण आज तिन्ही सांजे ज्याला मावळतीच्या सूर्याला साक्ष ठेवून सांगतोय की चंद्र सूर्य तारे असेपर्यंत या देशातील घटना अबाधित राहील. ते बदलण्याचं काम कधी कोणाला करता येऊ शकणार नाही. महिलांच्यासाठी दिलेली मुख्यमंत्री लाडकी योजना ही चालू राहीलच, उलट त्याच्यामध्ये वाढ कसं करता येईल याचा प्रयत्न सरकारच्या माध्यमातून पुढच्या कालावधीमध्ये केली जाईल. शेतकऱ्यांच्या कर्जमाफी होतीमध्ये आमच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही जे बोललेलो आहोत त्याचं पालन करण्यासाठी उत्पन्नाचा स्तोत्र, स्थूल उत्पन्न आणि मग सरकारने करायची जबाबदारी, या साऱ्या गोष्टीची सांगड घालत मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील, एकनाथराव असतील, हे सरकार त्या पद्धतीने निश्चितपणाने घेईल. तरीसुद्धा आपण आणि आपलं नेतृत्व आणि आपलं पक्ष संघटन हे पुढच्या कालावधीमध्ये अधिक मजबूतीने त्या ठिकाणी उभं करावं, हीच विनंती आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी करतो. दादांनी संपर्क मंत्रीपद ज्यावेळेला मी यादी करायला बसलो होतो त्याला त्यांनी मला सांगितलं मी पुण्याचा पालकमंत्री आहे, बीडचा पालकमंत्री होणार आहे,
पण संपर्क मंत्री म्हणून माझ्यावरती जबाबदारी टाकायची असेल तर ती सोलापूरची टाक, असं मला दादांनी स्वतः आवर्जून सांगितलं. याचं कारण या जिल्ह्याच्या बद्दलचं खाचाखोचा खाणाखुणा त्यांना पूर्णपणाने माहिती आहे. जसे हेलिकॉप्टरनी फिरताना अक्षांश रेखांश ते सांगतात आणि कुठे काय कोणाचं घर आहे सांगतात, तसे जनतेच्या मनातले अक्षांश रेखांश ओळखणारा अजित पवारांसारखा नेता आज आपला राष्ट्रीय अध्यक्ष आहे. याचा सर्वंकष पैसा अभिमान बाळगत केवळ शाब्दिक अर्थाने नव्हे तर ते लौकिक अर्थाने जनमानसामध्ये अधिक प्रभावीपणे करण्यासाठी आपण सर्वजण म्हणून सज्ज होऊया, एवढंच आजच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी सांगतो. आणि कार्यकारिणीमध्ये जिल्ह्याची असेल तालुक्याची असेल सर्वांना विश्वासात घेऊन तयार करा, मुंबईला घेऊन या. ज्या क्षणाला भेटाल त्यावेळेला यादीवरनं नजर टाकेन, तुमच्याशी हितगुज करेन, नेत्यांना आपण बोलू, त्या क्षणाला त्याची मान्यता दिली जाईल. फ्रंटल ऑर्गनायझेशन असेल, युवक युवती असतील, महिलांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेमणुका असतील, तालुक्याचे अध्यक्ष असतील, विधानमंडळाचे अध्यक्ष, विधानसभा मतदारसंघाचे असतील, वेगवेगळ्या सेलचे असतील, या नियुक्त्या दीर्घकाळ कदाचित रखडल्यात किंवा काही ठिकाणी भाकरी फिरवण्याची आवश्यकता असेल तर ते करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा नक्कीच सहमती दिली जाईल. फक्त सर्वसमावेशक पैचं काम करण्याची मानसिकता घेऊन आपण पुढच्या कालावधीमध्ये वाटचाल करूया, एवढंच आजच्या या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी सांगतो. अतिशय उत्स्फूर्तपणाने आपण या ठिकाणी स्वागत केलं. दादांनाही शुभेच्छा दिल्यात, मलाही शुभेच्छा दिल्यात. उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये व्यक्तिगत शुभेच्छा आयुष्यभरामध्ये राहतीलच. पांडुरंगाच्या दर्शनाने प्रत्येकाला ते मिळतच असतो, पण सार्वजनिक जीवनामध्ये लोकांची बांधिलकी घेऊन, कामाचा व्रत आणि वसा घेऊन आम्ही मंडळीचे काय काम करतो आहोत, त्या आमच्या भावना त्याच पद्धतीने आयुष्यभर आमच्याकडून केल्या जाव्यात अशीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. अत्यंत उत्तम आयोजन केल्याबद्दल उमेश पाटील मी अभिनंदन करायला कधी कमी पडत नाही आणि बोलायला जिथं असेल तिथं बोलायला सुद्धा मी ठामपणे बोलत असतो. पुन्हा एकदा तुम्ही आणि तुमच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि यानंतर नवनिर्वाचित अशा पदाधिकाऱ्यांना त्यांच्या नियुक्तीचं पत्र सन्माननीय खासदार तटकरे साहेबांच्या शुभहस्ते या ठिकाणी प्रदान करण्यात येते. मी नवनिर्वाचित अशा पदाधिकाऱ्यांना आमंत्रित करते. धनगर ओबीसी चळवळीचे नेते शिवसेना ठाकरे गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षामध्ये प्रवेश करतायत. ओबीसी सेल प्रदेश उपाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे असे प्राध्यापक सतीशजी कुलाळ यांचा सन्मान इथं होतोय.